आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन। शहरातील नागरिकांनी विविध समस्या, मूलभूत सुविधांचा वाचला पाढा। तळोदा शहरातील नागरिकांसाठी त्यांच्या अडचणी, समस्या व प्रश्न थेट मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आला। जनता दरबाराच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी हे होते। याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, अजय परदेशी, बळीराम पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, कैलास चौधरी, दरबार पाडवी, गौरव वाणी, नारायण ठाकरे, प्रदीप शेंडे, कांतीलाल पाडवी, अनिल माळी, अनिल परदेशी, तहसीलदार दीपक दिवरे, मुख्याधिकारी विक्रम जगदाडे, नितीन वसावे, गटविकास अधिकारी किरवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, वनक्षेत्रपाल सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर रोहित वसावे आदी व्यासपीठावर उपस्थित होती। जनता दरबारात वीज प्रश्न, ट्रान्सफॉर्मर, वीज पोल आदी समस्या, पुरवठा विभाग रेशन कार्ड, महसूल विभाग उत्पन्न दाखला, जन्म मृत्यू नोंद व दाखला संदर्भात तहसील व पालिका समन्वय दिसला नाही। आधार कार्ड संदर्भात तक्रार, पालिकाचे आरोग्य साफसफाई, गटारी तुडुंब सफाई बाबत तक्रार, नवीन वसाहतीत शर्मा नगरात गटार रस्ते नाही, चमारी हट्टीत गटारी नाही, पाणी पुरवठा बाबत आदीसह अनेक समस्या मांडण्यात संबंधित विभाग प्रमुख यांना समस्या प्रश्न सोडविण्याचे सांगितले। तळोदा शहरात एक गल्लीत गेल्या 20 वर्षांपासून पालिकाचे दुर्लक्षमुळे पद दिवे नसल्याने अंधार असल्याने या भागाला अंधार प्लॉट नाव पडले। यामुळे दरबारात एकच हर्ष पिकला। आमदार राजेश पाडवी यांनी 2 दिवसात सौर दिवे व वीज पोलची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले। आमदार राजेश पाडवी यांनी शहरातील पाण्याच्या प्रश्नाचे लवकर समाधान करणार, घरकुल व बारगळ जहागीरदारीच्या प्रश्नावर आदिवासी विकास मंत्री यांना तळोदा दौऱ्यावर बोलावले आहे व दोघी प्रश्नाचे मार्ग काढू असे आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी दिले। सरकारच्या सर्व योजना जनसामान्यापर्यंत पोचवू, गटारीचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, पथदिवे वीज प्रश्न असेल तो देखील आपण लवकरात लवकर सोडवणूक करू असे म्हणाले। तसेच सर्व विभाग प्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्या, तक्रारी व प्रश्न सोडविण्याचा अहवाल 1 महिन्यात द्यावा असे शेवटी आमदार राजेश पाडवी यांनी सूचना दिल्यात। सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले। आम्ही काल स्वतः फिरून त्या ठिकाणी साफ करायला लावलेलं आहे, तरी देखील आपण देखील तिथं नोंदणी करून द्यावी की ह्या ठिकाणी असं गटर साचलेली किंवा पाणी तुंबलेलं आहे तर त्या ठिकाणी सफाई करण्यात येईल। घनकचरा व्यवस्थापनमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून त्या ठिकाणी निधी उपलब्ध नाही आपल्याकडे। केंद्र सरकारचा निधी असतो, त्याची आपण मागणी केलेली केंद्र सरकारकडे। तोपर्यंत थोडंसं आपण कलेक्टर मॅडमकडून त्याला परवानगी घेऊन आपण पुढच्या नियोजनाच्या दृष्टीने एक 6 महिन्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। 6 महिन्यापर्यंत आम्हाला ती व्यवस्था करून द्यावी कलेक्टर मॅडमकडे। त्या दृष्टिकोनातून आपण सफाई कामगार आता वाढवून घेऊ आणि ते करून घेऊ। तर त्यासाठी ज्यांच्या त्या ठिकाणी गल्लीमध्ये, आपल्या हट्टीमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचत असेल अशा ठिकाणची नावं ज्याला त्या ठिकाणी नोंदवून घ्यायची, त्या ठिकाणी ते काउंटर आहे त्या ठिकाणी नोंदवून द्यायची आहे। आम्ही ते पूर्ण 100% साफ करून देऊ पावसाळ्याच्या अगोदर, जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साचणार नाही, घरापर्यंत आपल्या घरात येणार नाही, अशा दृष्टीने आपण ती व्यवस्था लावून घेऊ। तर त्या ठिकाणी नोंदवून घ्यायचे त्यांच्याकडे। ठिकाणी जे काही पाण्याचे प्रश्न असतील, गटारीचे प्रश्न असतील, घरकुलाचे प्रश्न असतील, घरकुलाचा विषय तोच आहे। खास करून की हट्ट्यांमध्ये जागा जी आहे की बाहेरगळांच्या नावाने असल्याने तुम्हाला 8 नंबर मिळत असल्याने काही नागरिक सुविधा तुम्हाला देता येत नाही, घरकुलं देता येत नाही, इतर काही सुविधा देता येत नाही। तरी देखील नगरपालिकेतर्फे ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल आपण त्या ठिकाणी गटारी, पाणी याची व्यवस्था करणे, लाईट वगैरे करण्याची व्यवस्था केलेली आहे। त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहे। ज्यांची तक्रार असेल त्यांनी सांगावं, त्यांचं ऐकून घेतलं जाईल आणि लगेच त्या विभागाकडे पाठवल्या त्या ठिकाणी नोंदणी केली जाईल आणि लगेच त्याचा पाठपुरावा करून लवकर कसं सोडवता येईल। खास करून पावसाळ्यामध्ये जे काही समस्या उद्भवणाऱ्या आहेत, ज्या अडचणी निर्माण होणार आहेत त्या आपल्याला आता सोडवायच्या आहेत। बाकीच्या समस्या तर चालू राहणार आहे, परंतु खास करून पावसाचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण ही या ठिकाणी जनता दरबार आपण घेतलेला आहे। त्यामुळे त्या समस्या तुमच्या जाणून घेऊन त्या नक्कीच आपण पावसाळ्याच्या अगोदरच कसं सोडवायचा प्रयत्न करून तो आपण करणार आहे। त्या दृष्टीने सर्व विभाग या ठिकाणी बसलेले, पोलीस विभाग देखील आहे। काही ठिकाणच्या तक्रारी आहेत, पोलीस विभागात त्यांना तक्रारी द्यायची आहे। काही ठिकाणी रात्रीचे काहीतरी पुढं गांजापीत बसतात, त्या वस्तीच्या लोकांना त्रास होतो, अशाही काही तक्रारी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी मांडाव्या। लेखी स्वरूपात दिलं तर चांगलं होईल, त्यांना कारवाई करायला बरं राहील। अशा काही तक्रारी आहेत त्या आपण लेखी स्वरूपात द्याव्या, तोंडी स्वरूपात मांडाव्या। वैयक्तिक काही त्या ठिकाणी तक्रारी असतील त्या देखील वैयक्तिक तक्रारी म्हणजे तुमच्या नागरी सुविधांसंबंधित तक्रारी असतील त्या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि
त्या ठिकाणी सर्व विभागामार्फत लवकरात लवकर कसं सोडवायचा आम्ही ते प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्व यंत्रणा ठिकाणी सर्व विभागाचे